श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो. महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन. श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो. श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत हो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केली. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन आयुक्तराव आणि त्यांच्या पत्नी प्रियंका राव यांनी केले. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 42वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मिनल पालांडे, परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, मंडळाचे सचिव PH पाटील, कार्यवाह RK पाटील आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयुक्त सौरभराव यांचा तर उपायुक्त मिनल पालांडे यांनी प्रियंका राव यांचा सत्कार केला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी गणपती विराजमान. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी आज सकाळी गणपतीचे आगमन झाले. मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने आणि भक्तगणांच्या समवेत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी निरंजन डावखरे यांनी गणेश आगमनाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच येणारे वर्ष हे सगळ्यांना आनंदाचे, सुख समृद्धीचे जावो अशी गणेश चरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पांचं वाजत गाजत सगळ्यांच्या घरी आगमन झालेलं आहे. कोणाच्या घरी 1.5 दिवसासाठी गणपती बाप्पा आलेत, कोणाच्या घरी 5 दिवस, कोणाच्या घरी गौरी, कोणाच्या घरी 11 दिवस. आणि त्याच्यामुळे आपापल्या भक्तिभावाने प्रत्येकजण खऱ्या अर्थाने गणपती बाप्पांची सेवा करायला आणि त्याचबरोबर एक घरात आनंदाचा आणि सुखाचा एक वातावरण या निमित्ताने येतं. पाहुणे, त्याचबरोबर मित्र, परिवार हे सगळेच एकत्र या निमित्ताने येतात. माझी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी आणि भरभराटी राहू दे. महायुतीच्या शासनाच्या माध्यमाने अनेक लोकोपयोगी निर्णय हे घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आत्ताच आपण बघितलं की लाडली बहिणाच्या माध्यमानेही बऱ्याच महिलांना ताकद देण्याचं काम हे शासनाने घेतलेलं आहे. आज गणेशोत्सवामुळे आनंदाचा शिदाही प्रत्येक घरोघरी उपलब्ध करण्याचं कामही होतं आणि असे अनेक लोकोपयोगी निर्णय हे शासनाच्या माध्यमाने घेतलेले आहेत. सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी भेटो ही विश्वासाने प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणपतीचे आगमन.
ठाणे येथील आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणपती आगमन झाले आहे. फुलांच्या सुंदर सजावटीने गणपतीची आरास करण्यात आली आहे. त्यांच्या या घरच्या गणपतीचे हे 5वे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने सगळे फाटक कुटुंब, मित्रपरिवार या गणेशाची मोठ्या आनंदाने पूजा अर्चा करतात. ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांना हे येणारे वर्ष सुखसमृद्धीची जावो अशी मागणी रवींद्र फाटक यांनी गणपतीजवळ केली आहे. प्रमाणे गणेशोत्सव साजरा होत असतो. आमचा घरगुती गणेशोत्सव आहे. यंदा हे 5वं वर्ष आहे आणि ज्या दिवशी मला असं वाटतं की गणपतीचा दिवस असतो त्या सर्वांना, घरातल्या सर्व लोकांना आनंद होत असतो, ते येत असतो तेव्हा, आणि त्या माध्यमातून आपण त्याचा एक चांगली पूजा, त्या माध्यमातून एक चांगले डेकोरेशन, आता घरगुती गणेशोत्सव पण मोठ्या पद्धतीने करायला लागलेले आहेत. त्या माध्यमातून आमच्या इथे आमच्या घरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर केलं आहे. दरवर्षी गणपती येतो, 1.5 दिवस आम्ही त्याची सेवा करत असतो. त्या माध्यमातून सर्व लोक, आपल्यासारखे सर्व लोक जे मित्रपरिवार आहेत त्या एका निमित्त आपल्या घरोघरी भेटण्याचा एक दिवस असतो आणि त्या माध्यमातून आपण सगळे भेटत असतो आणि देवाचं गणपतीला दर्शनासाठी येत असतो. असं गणेशाकडे काय मागणं मागितलं? दरवर्षी गणेशोत्सव गणपतीकडे मागण्यापेक्षा गणपतीने मला सगळं दिलेलं आहे आणि मला असं वाटतं इथल्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि ठाण्याच्या आमच्या सर्व जे माझे मित्रपरिवार आहेत त्यांना एक सुख समृद्धी ठेवा ही गणपतीच्या मला प्रार्थना करतो. ठाणेकरांना शुभेच्छा. आणि सर्व माझ्या ठाण्याच्या सर्व ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्या घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले. गणेशाच्या स्थापनेचे हे त्यांचे 25वे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने ते गणपतीची पूजा अर्चा करतात. आकर्षक सुंदर सजावट हे त्यांच्या गणपतीचे विशेष आकर्षण आहे. हे येणारे वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचे आनंदी जावो ही त्यांनी गणेशाकडे प्रार्थना केली आहे. गेली 25 वर्ष मी माझ्या घरी गणपतीची स्थापना करतो, मनोभावे पूजा करतो आणि बाप्पाकडे एवढंच मागतो दरवर्षी की ह्या जगावर कुठलंच संकट, कधी कुठल्याही मानवावरती कुठलं संकट येऊ नये, कुठल्या प्राणी मात्रावरती कुठलं संकट येऊ नये, सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळं चांगलं लोक, सर्व लोकांचं भलं कर, हेच देवाकडे मागणं करत असतो. गेली 10 वर्ष मी विसर्जन माझ्या बिल्डिंगच्या आवारातच ते पाण्याचे टँक बनवून करत असतो आणि मनोभावे आपण पूजा करतो आणि मग कसं ते देवाला, बाप्पाला लांब कुठे सोडायला जावं मनाची खंत असते, ते आपल्या जवळच बाप्पाची विसर्जन करून मी ते पूजा करतो.